नमस्कार. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे यूट्यूब चॅनलचा आणि योगायोग इतकं छान आहे की आज छावा चित्रपट बघून आलो मी आणि माझा मुलगा. आणि आजच छावा या चित्रपट विषयावरच मी पहिला व्हिडिओ बनवतोय. हे माझं सौभाग्यच म्हणावं लागेल. चित्रपटाबद्दल बोलायचं झालं म्हणजे चित्रपटाची समीक्षा जसं सगळेजण करतात, चित्रपट समीक्षक, की चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी कशी होती, एकूण सीन्स कसे होते, ॲक्टिंग कशी होती, डायरेक्शन कसं होतं, त्याच्यामध्ये विषय मांडणी कशी झाली आणि कुठले सीन्स अधिक चांगले एडिट होऊ शकले असते. हे सगळे विषय हे फार टेक्निकल होतात आणि त्या विषयांकडे जाण्याच्या ऐवजी त्या चित्रपटाची जी एकूण विषयाची मांडणी झालेली आहे आणि त्यामधून आपल्याला जे आपल्या इतिहासाचं ज्ञान मिळतं त्याबद्दल काहीतरी बोलावं अशी माझी इच्छा होती. म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. सगळ्यात पहिल्यांदा बोलायचं तर आजपर्यंतचा आपला बॉलिवूडचा अनुभव असा आहे की कुठल्याही एखाद्या साध्याशा विषयावर व्हिडिओ बनवण्याच्या ऐवजी बॉलिवूड नेहमी एक कुठला तरी एजेंडा घेऊन आणि मूव्ही बनवतं आणि त्यामधून चांगला सामाजिक संदेश देण्याच्या ऐवजी असा कुठला तरी समाजामधला प्रश्न जो की कित्येक वेळेला कृत्रिमरित्या तयार केलेला प्रश्न असतो तो समाजासमोर मांडून तो प्रश्न जरीही सामान्यतः सगळ्या समाजात पसरलेला नसला तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये सुद्धा हा प्रश्न कसा लागू होतो हे लोकांना पटवून देऊन आणि ज्या लोकांना त्या प्रश्नाचा त्रास होत नसेल त्या लोकांना सुद्धा त्यांच्या मनामध्ये ही भावना रूढ करून की आपल्या बाबतीत सुद्धा हाच अन्याय होतोय हे करण्याची जी बॉलिवूडची पहिल्यापासूनची प्रवृत्ती होती ती आता काही कारणांमुळे बदललेली दिसतेय. म्हणजे एकूण भारतामधल्या सगळ्या लोकांचा आपल्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन, आपल्या संस्कृतीकडे बघण्याचा दृष्टिकोन, इतिहासाचं वाढलेलं ज्ञान, सामाजिक माध्यमं इतकी प्रखर झाल्यामुळे आणि पहिले जी काही एक मर्यादित अशी काही चॅनल्स होती, ज्या चॅनल्समधून किंवा ज्या पुस्तकांमधून किंवा वर्तमानपत्रांमधून जे विषय समोर मांडले जायचे, तेच विषय फक्त वाचण्याकरता आणि ग्रहण करण्याकरता लोकांच्या समोर असल्यामुळे लोकं फार काही स्वतः करू शकत नव्हती किंवा लोकांना इतिहासाबद्दलची फार माहिती मिळत नव्हती. त्यात आपल्याकडे एकूण जो नेहरूवियन मार्क्सिझम पहिल्यापासून अंगीकारलं गेलं त्यामुळे एकूण इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा नैसर्गिकरित्या कसा असावा ह्यापेक्षा तो समाजावर लादला गेला आणि एकूण जी शिक्षण पद्धती होती त्या शिक्षण पद्धतीमध्ये बाहेरून आलेले जे आक्रमक आहेत त्या आक्रमकांचा इतिहास हा चांगला इतिहास म्हणून दाखवणं, त्यांच्या शौर्याबद्दल नेहमी गाथा सांगणं, त्यांनी आपल्यावर जे केलेले अन्याय आहेत त्या अन्यायांवर पांघरून घालणं आणि आपले जे शूर वीर योद्धे होते त्यांच्याबद्दल अतिशय कमीत कमी माहिती लोकांपर्यंत पोहोचू देणं हाच आपल्या शिक्षण पद्धतीचा सुद्धा भाग राहिलेला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना हे चांगलं माहिती आहे की आपल्याला शिक्षणाकडून वास्तविक पाहता म्हणजे आमच्या पिढीला तरी शिक्षणाकडून काहीही मिळालं नाही. जे काही आम्हाला मिळालं ते आमच्या आईवडिलांकडून किंवा तर आम्ही मोठे झाल्यानंतर जे आम्ही ग्रहण केलं किंवा आता सामाजिक माध्यमांमधून जे आम्ही घेतोय ते आम्हाला मिळालं आणि त्यावरून आमचं ज्ञान वाढलं. असो, तर विषय असा आहे की अशा वाईट साईट विषयांवर जे चित्रपट बनत होते त्यापेक्षा आता लोकांच्या मनाला भावतं म्हणून का असेना आणि त्यामुळे तरी पैसा कमवता येतो या भावनेनी का असेना, जर तशी भावना नसेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर का तशी भावना असेल तर तसं का होईना पण बॉलिवूडनी आता असे चांगले विषय घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यापैकी एक विषय म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा खरं म्हणजे इतिहास हा सांगितलाच गेला नसता. अजून सुद्धा तुम्ही बघाल तर NCERTच्या पुस्तकांमध्ये अतिशय कमीत कमी शिवाजी महाराजांबद्दल माहिती दिली जाते. बाकी तुम्हाला मुघल राजांबद्दल माहिती खूप जास्त मिळेल पण शिवाजी महाराजांबद्दल अतिशय कमी माहिती मिळेल, जितकी आवश्यक आहे तितकीच. पण तरी सुद्धा शिवाजी महाराजांचं कर्तृत्व इतकं मोठं होतं आणि त्याचा समाजावर इतका परिणाम होता की इच्छा असून सुद्धा शिवाजी महाराजांना ते समाजापासून कधी वेगळे करू शकले नाहीत आणि त्यामुळे जरी खूप शिकवला गेलेला नसला तरी सुद्धा गोष्टी रूपाने का असेना किंवा राजकारणामुळे का असेना शिवाजी महाराजांची समाजाला खूप अधिक ओळख होती. पण संभाजी महाराजांबद्दल कित्येक गैरसमज पसरवले गेले आणि शिवाजी महाराज जितके चांगले होते संभाजी महाराज तितके चांगले नव्हते. शिवाजी महाराज
हे सर्व गुण संपन्न होते, पण शिवाजी महाराजांचा मुलगा मात्र त्याच्या अंगामध्ये दुर्गुण होते, असा एक समज समाजामध्ये पसरवला गेला. संभाजी महाराज हे यांनी काय कर्तृत्व केलं किंवा त्यांनी शिवाजी महाराजांनंतर त्यांचा वारसा कशा प्रकारे पुढे चालवला, याबद्दल कुठलीही माहिती ही आम्हाला तरी नव्हती. आमच्या पिढीलाही माहिती कुठूनही मिळाली नाही. त्यामुळे ह्या चित्रपटाच्या माध्यमातून ते माहिती मिळायचं एक खूप चांगलं काम झालेलं आहे असं मला वाटतं. छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचा जो वारसा होता तो वारसा पुढे घेऊन चाललेले होते. आणि उत्तरेकडे औरंगजेब नावाचा, आपल्याकडे ज्याच्यावरून अजून सुद्धा औरंगजेब रोड हा रोड दिल्लीमध्ये आहे, त्या औरंगजेबाचा इतिहास आपल्याला मोठा करून सांगितला गेला. आणि तो कितीही क्रूर असला आणि त्याने किती हिंदूंच्या कत्तली केलेल्या असल्या तरी सुद्धा तो कसा चांगला राजा होता, आणि एकूण त्यांनी केलेल्या लढाया आणि त्यांनी केलेले अत्याचार हे केवळ राज्य विस्तारासाठी होते आणि त्याचा धर्माशी किंवा रिलिजनशी काहीही संबंध नाही, हे सांगण्याचा प्रयत्न सतत केला गेला. पण ह्या चित्रपटामध्ये हे नक्की सांगावं लागेल की औरंगजेब हा औरंगजेबासारखाच दाखवला गेला आणि संभाजी महाराज हे संभाजी महाराजांसारखेच दाखवले गेले. आता चित्रपट म्हटला की त्याच्यामध्ये थोडंसं गोष्टींना रंजक करणं आणि त्याचं नाटकीय रूपांतर करणं हे आलंच, पण एकूण मिळून जर आपण बघितलं तर जे जसं एखादं कॅरेक्टर उभं करायला हवं तसंच उभं केलेलं आहे. कित्येक वेळेला जे म्हातारे अगदी दिसायला कुरूप असणारे सुद्धा असे मुघल राजे होते, त्यांचं सुद्धा रूप अतिशय राजबिंड असं बॉलिवूडला दाखवायची पहिल्यापासून सवय लागलेली आहे. पण या चित्रपटामध्ये तरी असं काही केलेलं आढळत नाही. औरंगजेब हा म्हातारा झालेला, ओढगस्तीला लागलेला आणि क्रूर असा एक भावनाशून्य राजा आहे, हे त्याच्यामधून त्यांनी व्यवस्थित दाखवलेलं आहे. कारण ते सत्य आहे. म्हणजे केवळ आपल्याला तसं ऐकायचंय कानाला म्हणून त्यांनी सांगावं आणि मग त्याचं आपण कौतुक करावं असं नाही. खरोखरच तो तसाच होता आणि त्यांनी तो तसाच दाखवला, हे समाधानकारक आहे. संभाजी महाराज यांच्याबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या जातात की संभाजी महाराजांनी अगदी सिंहाचा जबडा सुद्धा फाडलेला होता, ही गोष्ट वास्तविक खोटी म्हणून टाकून देणं आणि अतिरंजित करून सांगितलेलं आहे म्हणून त्याला बाजूला ठेवणं हे न करता तो प्रसंग त्यांनी त्यामध्ये खरोखरच दाखवला, ह्याचा आनंद आहे. आता पुढे वळायचं तर विकी कौशल यांनी ज्या प्रकारची ऍक्टिंग केलेली आहे, अभिनय केलेला आहे, तो फारच सुंदर आहे. एकूण जेव्हाही कुठल्याही लढाईचे सीन्स दाखवले जातात तेव्हा त्यामध्ये थोडंसं अतिशयोक्ती ही केली जाते नेहमी, आणि ती अतिशयोक्ती असल्याशिवाय बघणाऱ्याला सुद्धा त्यामध्ये काही विशेष मजा येत नाही. म्हणजे साधारण तलवार आणि भाल्याची जी लढाई असते ती लढाई जर का अगदी जशी नेहमी साधी होते तशी दाखवली तर जेव्हा पडद्यावर आपण चित्रपट म्हणून ती बघतो तेव्हा आपल्याला तितकी ती रंजक वाटत नाही. पण त्यामध्ये जसं आपण बघतो की दक्षिणेकडचे सिनेमे त्याच्यामध्ये ते जरा अतिरंजित करतात, पण त्यामुळे प्रेक्षकाच्या मनावर त्या चित्रपटाचा खूपच चांगला परिणाम होतो. तसंच यामध्ये जे युद्धाचे प्रसंग दाखवलेत ते खूप छान दाखवलेत. आणि विकी कौशलनी विशेषतः जेव्हा तो त्याच्या प्रांतप्रमुखांशी बोलत असतो किंवा सैनिकांशी बोलत असतो आणि त्यांना उद्देशून काही प्रेरक असं भाष्य त्यांच्यासमोर करत असतो, तेव्हा त्यांनी केलेली जी संवाद फेक आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे. आणि तेव्हा त्यांनी केलेला अभिनय त्याला काही तोडच नाही. म्हणजे त्यामध्ये जे तुम्ही टिपिकल शाहरुख खान वगैरे या स्टाईलमध्ये एकूण अभिनय आपल्याला बघायची सवय झालेली आहे, पण विकी कौशलचा जर संभाजी महाराजांचा अभिनय तुम्ही बघितलात तर एका छत्रपती असलेल्या राजाला शोभेल असा अतिशय सुंदर अभिनय त्यांनी केलेला आहे. आणि जेव्हा ते प्रेरणादायक असं काहीतरी त्यांच्या सैनिकांसमोर किंवा त्यांच्या सरदारांसमोर बोलतात तेव्हा खरोखरच ते प्रेरणादायक वाटतं. आणि त्याचे हावभाव सुद्धा अतिशय सुंदर केलेले आहेत. म्हणजे ज्या दिग्दर्शकांनी ते त्यांच्याकडून करून घेतले त्यांचं सुद्धा कौतुक आपल्याला इकडे करायला पाहिजे. आणि एकूण जे संभाजी महाराजांचं त्यांनी एक कॅरेक्टर उभं केलंय, जे पोशाख त्यांना दिलेले आहेत ते साजेसे दिलेले आहेत. हातामध्ये जी तलवार दिलेली आहे ती साजेशी दिलेली आहे. त्यामुळे खरोखरच संभाजी महाराजांसारखा जो वीर पुरुष आहे तो अशाच प्रकारचा असला पाहिजे अशी आपल्याला त्याच्यामध्ये खात्री पडते. म्हणजे कुठेही कमी किंवा अति जास्त असं केलेलं आढळत नाही. त्यामुळे ते जे एकूण त्या कॅरेक्टरची जी बांधणी केलेली ती बांधणी अतिशय सुंदर केलेली आहे. आता सगळ्यात पहिले जे प्रसंग येतात आणि काही लढाया दाखवतात त्यापेक्षा शेवटचा जो अर्धा तास आहे तो अर्धा तास हा आपल्याला शांत आणि स्तब्ध करून सोडतो.
औरंगजेबाचं जसं कौतुक इतिहासामध्ये केलं जातं आणि त्याला एक महान राजा म्हणून सांगितलं जातं, सम्राट असल्यासारखं त्याचं कौतुक केलं जातं. तसं न करता त्याचं जे क्रौर्य आहे, ते क्रौर्य त्यांनी अक्षरशः दाखवलंय आणि संभाजी महाराजांनी ते कसं सहन केलं असेल हे देवच जाणे. आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. संभाजी महाराजांची नखं उपटली गेली, त्यांचे डोळे काढले गेले, जीभ कापली गेली. हे आपल्या डोळ्यामध्ये माझा मुलगा गाडीमधून येताना तेच म्हणत होता, की आपल्या डोळ्यामध्ये जरी बोट गेलं तरी आपण 10 मिनिटं एक कपडा घेऊन आणि ते फू-फू करून आणि डोळ्याला लावत बसतो आणि त्यांनी ते कसं सगळं सहन केलं असेल. थोडंसं त्याच्या मागचं जे कारण होतं, ते कारण अजून स्पष्टरित्या ते दाखवू शकले असते, की औरंगजेबाचं म्हणणं हे होतं, की "तू धर्मांतर कर आणि जर धर्मांतर केलंस, धर्म बदललास, तर ह्या सगळ्या हालअपेष्टांमधून आम्ही तुला बाहेर काढू शकतो" म्हणून. पण हे तितकंसं दाखवलेलं नाहीये. एक छोटंसं वाक्य त्यांनी शेवटला देऊन सोडलेलं आहे, की "तुमको हमारा धर्म भी स्वीकार करना पडेगा." आणि त्याच्यावर संभाजी महाराज उत्तर देतात, की "तुम हमारी तरफ आ जाओ, तो तुमको हमारा धर्म भी स्वीकार नहीं करना पडेगा." म्हणजे एकूण हिंदू धर्माचं औदार्य हे तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला असं मी तरी मानतो. म्हणजे त्याला सेक्युलरिझमच्या खाच्यामध्ये मला टाकायची तरी इच्छा होत नाहीये. त्यांनी हे दाखवलं, की हिंदू धर्माचं औदार्य कसं आहे आणि तुम्हाला तुमच्या जे आराध्य आहे त्याचं तुम्हाला पूजन करण्याची परवानगी ही हिंदू धर्म देतो. त्यामुळे तुम्ही आमच्या बाजूला जरी पण आलात, तरी सुद्धा तुमचा जसा आहात तसा स्वीकार केला जाईल. तुम्हाला धर्म वगैरे बदलायची काही आवश्यकता नाही आहे, हे त्यामध्ये दाखवलं. पण ह्या सगळ्या हालअपेष्टा बघत असताना केवळ ते क्रौर्य बाजूला सोडलं आणि त्यांचे झालेले हाल जर बाजूला सोडले, तर सगळ्यात जास्त भावुक करणारा विचार माझ्या तरी मनामध्ये आला आणि खरोखर माझ्या डोळ्यामधून पाणी आलं आणि याच्या डोळ्यामधून पाणी नाही आलं, म्हणजे मी असं नाही म्हणणार, मला कोणाला असं डिमीन करायचं नाहीये, पण तुमच्या भावना आतमधून इतक्या उचंबळून आपोआपच येतात आणि तुमच्या डोळ्यामधून पाणी आलं, तर काही विशेष नाही, कारण आलंच पाहिजे. शिवाजी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य, छोटं होतं, पण संपूर्ण आयुष्य त्यांनी स्वराज्याकरता दिलं आणि जे खरं म्हणजे वतनदारी घेतली असती, तर छान सुखामध्ये राहू शकले असते. पण ते न करता आयुष्यभर झटत शून्यामधून त्यांनी साम्राज्य उभं केलं. जे समाजामध्ये जाऊन काम करतात, त्यांना ही गोष्ट माहिती आहे, की घरामधून बाहेर पडून आपला स्वतःचा खाजगी वेळ काढून तो समाजाकरता देणं, म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणं असंच म्हटलं जातं. पण ते शिवाजी महाराजांसारख्या व्यक्तींनी आयुष्यभर केलं. त्यामुळे एक त्याची आता आम्ही समाजामध्ये जाऊन काहीतरी काम करतो, त्यामुळे माहिती आहे, की आपल्याला घरचा वेळ काढून बाहेर देणं हे किती कठीण काम आहे. एक तर घरामधून होणारा थोडासा विरोध, घरामध्ये असणारी नाराजी, की आपण घरामध्ये वेळ देत नाही, घरामधली कामं जशी हवी तशी करू शकत नाही. शिवाय आपलं कार्यालयातलं, ऑफिसमधलं जे काम असतं, त्या कामामधून वेळ काढून तुम्हाला द्यावा लागतो आणि ज्या वेळेला तुम्ही छान घरामध्ये आडवे पडून काहीतरी टीव्हीवर बघत छान पडू शकता, आराम करू शकता, तो वेळ काढून समाजाला देणं आणि परताव्यामध्ये काहीही अपेक्षा न ठेवणं, असं काम करणं हे खूप कठीण असतं. ते आपण केलं पाहिजे. पण म्हणजे ते आता कोणाला सांगून येऊ नाही शकत. ते आपलं-आपलं नैसर्गिक प्रत्येकाचं असतं. पण शिवाजी महाराजांसारख्या व्यक्तींनी आपलं सगळं आयुष्य हे केवळ स्वराज्याकरता वेचलं. आता ही त्यांची पहिली पिढी. ज्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र बघितलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे किंवा चित्रपट बघितलेले आहे, त्यांना माहिती आहे की सईबाई ह्या लवकर गेल्या आणि त्यामुळे शंभूराजांना जे आईचं प्रेम मिळायला हवं, ते आईचं प्रेम त्यांना त्यांच्या सख्ख्या आईकडनं न मिळता सोयराबाईंकडनं मिळालं. आणि त्यानंतर जी काही थोडी कटकारस्थानं वगैरे झाली, एकूण राज्य कोणाला मिळेल ह्यावरून, ती आपण सगळ्यांनी बघितलेली आहेत. त्याबद्दल वेगळं काही बोलायचं कारण नाही. पण हे सगळं करत करतच शंभूराजे मोठे झाले. म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना आजच्या काळामध्ये मिळणारा जो आदर आहे, तो आदर सोडून द्या. पण ते जेव्हा जिवंत होते, तेव्हा त्यांच्या आयुष्याच्या काळामध्ये त्यांना फारच कमी सुख मिळालंय असं आपल्याला दिसतं. शिवाजी महाराजांनी तर सगळं आयुष्य, जसं मी म्हटलं, की तसं त्यांनी घराच्या बाहेरच जवळ-जवळ काढलं आणि लवकरच ते आजारपणाने गेले. संभाजी महाराजांना सुद्धा घरामध्ये एकतर हे सगळं सहन करावं लागलं आणि जेव्हा त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा इतका वाईट मृत्यू झाला. त्यांच्या मेहुण्यांनीच त्यांना दगाफटका केला, पकडवून दिलं. त्यामुळेच त्यांना अटक झाली आणि त्यानंतर हाल अपेष्टा सहन करून त्यांना मरावं लागलं. तर 2 पिढ्या शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज
म्हणायला आपण छत्रपती म्हणतो, घरामध्ये मोठे मोठे फोटो लावतो, राजकारणी सुद्धा त्यांचा स्वतःच्या राजकारणाकरता अगदी भरपूर वापर करून घेतात. पण त्यांचं स्वतःचं आयुष्य जर बघितलं तर 2 पिढ्या या स्वराज्याकरता फक्त खपल्या आणि हे सोपं नाहीये. आपलं सगळं खाजगी आयुष्य सोडून देऊन फक्त समाजाकरता एक ध्येय मनामध्ये ठेवून काहीतरी करणं हे खूप कठीण आहे. तर अशा 2 पिढ्या या अशाच निघून गेल्या. हे जेव्हा आपल्या मनामध्ये येतं, तेव्हा डोळ्यामधनं पाणी येतं आणि तेव्हा असं वाटतं, की आपण एक व्यक्ती म्हणून त्यांच्याशी तुलना केली, तर आपण काहीच समाजाकरता करत नाही. तर असे चित्रपट बघून मला तरी असं वाटलं, म्हणजे माझ्या डोळ्यातून घळघळ पाणी आलं अक्षरशः. आपण फक्त आता पुरुषांना तसं रडण्याची सवय नसते आणि त्यामुळे एकदम रडायला आलं तर आवरूनच रडावं लागतं. पण मला अक्षरशः म्हणजे मी अतिशयोक्ती सांगत नाही, ढसाढसा रडायची इच्छा होत होती, की कसं ह्या 2 पिढ्यांनी स्वतःला खपवून टाकलं स्वराज्याकरता. आज आपण आता या ज्या धर्माचं पालन करत आहोत, त्या धर्माचं पालन आपण करतोय, कारण आपल्या या पूर्वजांनी आपल्याकरता काहीतरी करून ठेवलं म्हणून. मग आपलं हे कर्तव्य बनतं, की आपण काहीतरी ह्याच्याकरता केलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? तर जी सद्य परिस्थिती आहे, सध्याचा काळ आहे, त्या सध्याच्या काळामध्ये आपण आपल्याला जितकं शक्य होईल, तितकं समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे. मग प्रत्येक जणाने हातामध्ये बंदूक घेऊन आणि तिकडे हद्दीवर जाऊन लढणं हा एकच उपाय आहे का? तो उपाय नाही आहे. ते एकच करण्यासारखं नाही आहे. समाजामध्ये अशी कित्येक कामं आहेत, की जी कामं आपण जाऊन करू शकतो. मग तुम्ही समाजामध्ये समरसता आणणं, सेवा कार्य करणं, समाजाची बौद्धिक पातळी उंचावणं, समाजाचं संघटन करणं, ही कामंसुद्धा फार आवश्यक आहेत. आणि ती कोणाचाही हेवा-दावा न पत्करता, हातामध्ये तलवार किंवा शस्त्र न उचलता सुद्धा केली जाऊ शकतात. तितकी तरी कामं आपण केली पाहिजेत. हे त्या चित्रपट बघून आपल्याला मनामध्ये येतं. मला असं वाटतं, की सगळ्यांनी चित्रपट नक्की जाऊन बघावा. ज्यांना कोणाला थोडंसं त्याच्यामध्ये असं वाटत असेल, की बाबा थोडंसं सेक्युलर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा एखाद वेळेला असा जो संवाद आला आहे, की त्यांचं कुठल्याच धर्माशी काहीच हे नव्हतं. त्यांना केवळ राज्यविस्तार करायचा होता वगैरे, वगैरे. असं काही जर वाटलं, की थोडंसं सेक्युलरिझमचा त्याला काहीतरी टच फ्लेवर येतोय, तर तुम्ही तुम्ही तुमच्या घरामध्ये ते दायित्व घ्या आणि तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या घरातल्यांना जी सद्य परिस्थिती आहे किंवा जी खरी परिस्थिती आहे, ती त्यांना समजावून सांगा. पण चित्रपट नक्की बघा. आपल्या मुलांना नक्कीच प्रेरणा देणारा असा हा चित्रपट आहे. मुलांना आणि तरुणांना नक्कीच तो बघायला हवा. माझी विनंती आहे सगळ्यांनी चित्रपट नक्की जाऊन बघा, जर बघितला नसेल तर. तर आम्ही आता शुक्रवारी संध्याकाळी गेलेलो तरीसुद्धा भरपूर गर्दी होती चित्रपटाला. याचा अर्थ शनिवार, रविवार आणि मी बघितलं आता तिकीट बुक करत असताना मला परवाच दिसलं, की थिएटर्स हे बुक्ड आहेत शनिवार, रविवारकरता. शुक्रवारचा मला एक संध्याकाळचा दुपारचा शो मिळाला, म्हणून मी त्या शोला गेलो. तर आपण त्याच्यामधून नक्की हा चित्रपट बघून प्रेरणा घ्यावी आणि जेव्हा अशा विषयाचे चित्रपट येतील, तेव्हा आपलं हे कमीत कमी कर्तव्य आहे, की आपण तो चित्रपट जाऊन बघावा आणि आपल्या खिशातले थोडेसे पैसे त्या निर्मात्याकडे जाऊ द्यावेत. जेणेकरून अशा विषयांवर काढलेले चित्रपट हे यशस्वी होतात, हे निर्मात्यांना जाणवलं पाहिजे आणि त्यामुळे असे अधिकाधिक विषय आपल्या महापुरुषांचे आणि तेही योग्य पद्धतीनेच मांडणं हे आपण नक्की निर्मात्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर मला असं वाटतं, की असे अजून चित्रपट पुढे येतील आणि अगदी आपण समजा उत्तर पूर्वेकडे गेलो, तर जसं लचित बारफुकन सारख्या एखाद्या वीर योद्ध्याची सुद्धा कथा कधीतरी कुठल्यातरी निर्मात्याला बनवायची इच्छा होईल आणि ते सुद्धा आपला चांगला इतिहास आपल्यासमोर योग्य पद्धतीने, योग्य संदेश देऊन मांडतील आणि त्यामुळे आपल्या समाजाला हवी तशी प्रेरणा मिळेल, असं आपण प्रयत्न केला पाहिजे, असं मला वाटतं. तर सगळ्यांनी नक्की जाऊन चित्रपट बघा. मी यापुढे YouTubeवर अजून व्हिडिओज अपलोड करणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सध्या तुम्हाला त्याच्यावर एखादाच व्हिडिओ दिसेल, पण पुढे वेगळ्या विषयांवर मांडणी करून आणि असे व्हिडिओज करण्याची माझी इच्छा आहे. चित्रपट समीक्षा हा काही एकच विषय नाही, असे बरेच विषय आहेत, जे विषय घेऊन त्याच्याबद्दल व्हिडिओज बनवून आणि ते अपलोड करायची अशी माझी इच्छा आहे. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आवडलं तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.